आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम विदर्भात पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर। अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं बाधित, जवळपास 450 पेक्षा अधिक घरांची पडझड। जळगावच्या मुक्ताईनगरमधील गोरक्षगंगा नदी पावसाअभावी कोरडी ठाक। 40 खेड्यापाड्यातील सिंचनाचा प्रश्न नदीच्या पाण्यावर अवलंबून। परभणीच्या जिंतूर तालुक्यात जोरदार पाऊस, शेगावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला। गावाबाहेरचा संपर्क तुटल्यानं ग्रामस्थ अडचणीत। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका। धाराशिवच्या परंडा तालुक्यात झालेल्या पावसामुळे सिरसाव गावातील पिकं पाण्याखाली। धरणाचे दरवाजे न उघडल्यामुळे चांदणी नदीचं पाणी शेतात आल्यानं पिकांचं मोठं नुकसान। परभणी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, लोअर दुधना प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यामधून पाणी शेतात शिरले। मांडवा शिवारामध्ये शेती पिकाचं प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल। पावसामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच बंदरात परतल्या। मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। टप्प्याटप्प्याने खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी विविध बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या। बुलढाण्यात जलसमाधी आंदोलनावेळी वाहून गेलेल्या आंदोलकाचा मृतदेह पूर्णा नदीत आढळला। कुटुंबाला अद्याप आर्थिक मदत नाही। कुटुंबियांचा 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी। नाशिकच्या पंचवटी दिंडोरी नाका परिसरात परप्रांतीयांना मनसैनिकांकडून चोप। परप्रांतीय युवक महिलांची छेड काढत असल्याचा आरोप।